नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. संयुक्त राष्ट्राच्या शांतता प्रस्थापित सुधारणांवरील चर्चेदरम्यान जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केल्याबद्दल भारताने मंगळवारी पाकिस्तानला जोरदार फटकारले. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे जो काही प्रदेशातील भाग व्यापला आहे तो खाली करावा लागेल असा इशारा भारताने दिलाय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत संबोधित करताना भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वत नेणी हरीश यांनी जम्मू आणि काश्मीरचा पाकिस्तानकडून करण्यात आलेला वारंवार उल्लेख अयोग्य असल्याचं म्हटलंय. तसेच त्यांनी हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील अशा शब्दामध्ये पुनरुच्चार केला. दांडेली हल्याळ राज्य महामार्गावर मंगळवारी सकाळी 9:30 वाजता गॅस सिलेंडर घेऊन जात असलेले वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकले. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अपघातग्रस्त चालक विनायक हा बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील अमीण भावी गावचा रहिवासी आहे. अपघातानंतर तो वाहनात अडकला होता. स्थानिक नागरिकांनी वाहनाचे दार तोडून त्याला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे शहरातील रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले आहे. बेळगावच्या रेल्वे स्टेशन समोरील कारवार बस स्थानक मद्यपींचा अड्डा बनत चाललाय. येथे रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांना ऊत येताना पाहायला मिळत आहे. सगळीकडे अस्वच्छता वाढली असून प्रवाशांसाठी हे त्रासदायक ठरत आहे. बस स्थानकाच्या परिसरात रिकाम्या बाटल्या, कचरा आणि कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून शिवाय प्रवासी वर्गाला येथील असभ्य वर्तन करणाऱ्या रिकामटेकड्या उपद्व्यापी लोकांमुळे बसची वाट पाहत असताना त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सदर बस स्थानकाची साफसफाई करून अशा अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. शिवाय पोलिसांची गस्त आणि कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी प्रवासी आणि परिसरातील व्यावसायिक करत आहेत. चंदगड तालुक्यातील श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थानचे पुजारी प्रमोद प्रभाकर बर्वे वय वर्ष 32 यांनी मंगळवारी दिनांक 18 मार्चच्या रात्री पुजाऱ्यांनी तणनाशक पिल्याने तातडीने त्यांना उपचारासाठी बेळगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान काल सोमवारी दिनांक 24 मार्च रोजी निधन झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की वैजनाथ देवस्थानचे पुजारी प्रमोद बर्वे यांना काही सावकारांनी पैशासाठी तगादा लावला होता. सावकारी जाचाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे. त्यातूनच नैराश्यपोटी त्यांनी तणनाशक प्राशन केलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात आत्महत्या अशी तक्रार नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. जमखंडी तालुक्यातील सवलगी गावामध्ये आज मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. याचा फटका शेतातील पिकांना बसला आहे. मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून तोडणीवर आलेल्या द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केशव जाधव, अनिल बाबलेश्वर, उमेश जाधव आणि शिवाजीराव जाधव या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून जवळपास 200 एकर क्षेत्रातील द्राक्षे पावसामुळे खाली पडली आहेत. शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेटवरील ओव्हरब्रिजच्या बांधकामावर स्थानिक रहिवाशांकडून आक्षेप व्यक्त करण्यात आले आहेत. शहरामध्ये 4 रेल्वे गेटवर ओव्हरब्रिज असल्याने आता दुसऱ्या रेल्वे गेटवर ओव्हरब्रिज का बांधायचा असा प्रश्न स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून विचारला आहे. या ओव्हरब्रिजमुळे येथील लहान मोठ्या व्यवसायांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य सर्वेक्षण व चर्चा कराव्यात अशी विनंती करण्यात आली. यावेळी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सच्या वतीने पथनाट्य माध्यमातून नशामुक्तीविषयी जनजागृती करण्यात आली. शहरातील संभाजी महाराज चौकात झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये चिमुकल्यांनीही नशा काय असते याविषयी पोलिसांसमोर काही मुद्दे मांडले. शिवाय नशा केल्याने आपल्या शरीरावर होणारे घातक परिणाम व व्यायामाद्वारे होणारे चांगले परिणाम या माध्यमातून दाखवण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या प्रमाणात स्थानिक मुले, मुली, टीचर्स, पालक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरात कचऱ्याची उचल न झाल्याने मंगळवारी कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळाले. विशेषतः बेळगावची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मारुती गल्ली, गणपत गल्ली, हुतात्मा चौक या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधीमुळे आसपासचे व्यापारी हैराण झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कचऱ्यामध्येही वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने कोकण, गोवा, चंदगड येथून नागरिक खरेदीसाठी बेळगावमध्ये येत आहेत. परंतु या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही दुर्गंधीमुळे परिणाम होत आहे. AIUTUCच्या वतीने 17 एप्रिल रोजी बेंगळूर चळवळ आयोजित करण्यात आली आहे. या चळवळीमध्ये कामगारांच्या वेतन व शासकीय हक्कांसाठी संघर्ष करण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांना वेतन, PF, ESI मिळत नाही आणि वेतन सुधारणा अजूनही केली गेली नाही. त्यामुळे आपल्या हक्कासाठी व नोकरीत कायम करण्यासाठी कामगारांनी या चळवळीला सहभागी होण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व दौलत साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामात 1 ते 15 फेब्रुवारी पंधरवड्यापर्यंत गाळप 59,453.330 मेट्रिक टन झालेल्या ऊसाची प्रतिटन 3,100 रुपयांप्रमाणे ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा असल्याची माहिती व अथर्व दौलतचे सर्वेसर्वा मानसिंग खोराटे यांनी दिली. यावेळी विजय पाटील संचालक, विजय मराठे CEO, अथर्व दौलत व शेती अधिकारी उपस्थित होते. विना कपात एक रकमी ऊस बिले RTGS द्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्या असल्याने शेतकऱ्यांना विनाविलंब बिले मिळत असल्याचे सांगितले. हंगामाच्या सुरुवातीपासूनची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत. शेतकऱ्यांच्या 21,51,52,567 रुपये बँकेत जमा केली असून वाहतूक, तोडणीचीही बिले वेळेवर देण्याचे नियोजन केले आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने बेळगावात नशामुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. शहापूर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी शाखेपासून रॅलीला सुरुवात झाली. बॅरिस्टर नाथपै चौकात अभियान रथाचे पूजन नगरसेवक रवी साळुंखे आणि माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आले. रथावर नशामुक्त जीवन आणि शांतीचा संदेश देणारा देखावा सादर करण्यात आला. खानापूर तालुक्यातील बीडी गावातील स्वस्त रेशन दुकानाची ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा दीपा पाटील यांनी पाहणी केली. गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी रेशन वितरणाची कार्यवाही तपासली. त्यानंतर रेशन कार्ड धारकांशी संवाद साधून प्रत्येकाला रेशन वेळेवर आणि योग्य प्रमाणात वितरित होत असल्याची खात्री करून रेशन वितरण केंद्राच्या प्रमुखांना योग्य प्रमाणात रेशन वितरित करण्याचे आदेश दिले. नियमांचे पालन न झाल्यास कारवाई केली जाईल अशी चेतावणीही यावेळी देण्यात आली. मंगलोर येथे वाढणाऱ्या दरोड्याच्या घटनांमुळे बागलकोट शहर पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरात वाहनांची कडक तपासणी केली जात असून 393 CC कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही गुन्ह्याची त्वरित माहिती पोलिसांना मिळू शकते. या उद्देशाने ही कारवाई सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँक आणि ATM मधून 20 लाखांहून अधिक रक्कम काढताना सुरक्षा प्रदान केली जाईल. 1 कोटी किंवा अधिक रक्कम घेऊन जाताना पोलीस सुरक्षा अनिवार्य केली आहे. 305 ATMसाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात 22 नाका तपासणी केली असून 24/7 कॅमेऱ्यांची देखरेख सुरू आहे. लक्ष्मीटेक जलशुद्धीकरण केंद्र ते घुमटमाळ दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीला MLIRC येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कॅम्प परिसरात गळती लागली आहे. त्यामुळे शहरातील दक्षिण भागामध्ये सोमवारपासून बुधवार दिनांक 26 पर्यंत 3 दिवस पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन L&T कंपनीकडून करण्यात आलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. आज मंगळवारी सकाळपासूनच घामाच्या धारा अंगातून वाहत होत्या. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्यानंतर 5:30च्या दरम्यान ढगांच्या गडगडाटात पावसाचं आगमन झालं. त्यानंतर शहरासह उपनगरांमध्येही काही प्रमाणात पाऊस झाला. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झालं. दमदार पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. मात्र शहरात पावसाला म्हणावा तसा जोर नसल्यानं हवेत गारव्याऐवजी उष्मास निर्माण झाल्याचं दिसून आलं. वळीवाचा पहिलाच पाऊस असल्यानं फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांना आडोसा शोधावा लागला.
त्यामुळे काहीशी तारांबळही उडाली होती. पावसाचा शिडकावा होत असल्यानं दुचाकीस्वार व पादचाऱ्यांनाही आडोसा शोधावा लागला. सुवर्ण सौध परिसरात आज मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी परिवहन बस आणि इंडियन ऑइल टँकरचा अपघात झाला. दरम्यान या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस आणि टँकरचे बरेचसे नुकसान झाले आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. अपघात होताच त्यांना बसमधून उतरवण्यात आले. दरम्यान या अपघातामुळे पुणे बेंगळूर महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. बँकातील गर्दी कमी होऊन व्यवहार गतिमान आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने एटीएम केंद्राची निर्मिती करण्यात आली. काही बँकांच्याच नियोजन शून्य कारभारामुळे अद्यापही ग्राहकांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. निपाणी शहरात मोठ्या संख्येने सरकारी आणि खासगी बँकांनी एटीएम सुरू केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून एटीएम केंद्रे बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंड आणि मनस्तापही सहन करावा लागतोय. बोरगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीलगतच्या बोरगाव सर्कल ते 5वा मैल रोडवर व्हॅन व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार सकाळी 10 वाजता घडली. शेतकरी रेहान भुरके हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला आहे. सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने जमखंडी तालुक्यातील तोदलबागी येथे घरावरील पत्रे उडून घरातील वस्तू विखुरल्या गेल्या. यात मुलगी व महिला जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर जमखंडीतील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी 4च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने घराचे पत्रे उडाले. विद्युत खांब व छत कोसळण्याचे प्रकार तोदलबागी व सावळगी परिसरात घडले आहेत. याचा फटका अनेकांना बसलाय. तोदलबागी येथील बाळू साबू बजंत्री यांच्या मळ्यातील घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. यात सन्नदी बजंत्री वय 12 व भाग्यश्री बजंत्री ही महिला जखमी झाली असून त्यांना तेथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.